हरि ओम. सध्या नृसिंह नवरात्र उत्सव सर्वत्र चालू आहे. आपल्या भारतामध्ये नृसिंहाची अनेक स्थानं विशेष करून प्रसिद्ध आहेत. संपूर्ण भारतभर म्हणजे आसे तू हिमाचल वेगवेगळ्या ठिकाणी ही स्थानं आपल्याला पाहायला मिळतात. यातलंच एक स्थान जे विशाखापट्टणम इथं आहे त्याविषयी आपण आज जाणून घेऊयात. नृसिंह मंदिर विशाखापट्टणम. आपल्या महाराष्ट्रात नृसिंहाची जशी जागृत स्थानं आहेत तशीच भारतातही आहेत हे आपण आधीच सांगितलेलं आहे. आणि यामध्ये उल्लेख असा आहे की सर्वात महत्वाची अशी 11 स्थानं आहेत आणि ह्या 11 स्थानातलं एक महत्वाचं स्थान म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम. या विशाखापट्टणम पासून 16 किलोमीटर दूर सिंहाचलम पर्वतावरील नृसिंह मंदिर. असं म्हणतात की भक्त प्रल्हादानं भारतात अनेक ठिकाणी नृसिंह मंदिरं स्थापन केली. हे त्यातलंच एक जागृत स्थान. परंतु कालांतराने भौगोलिक घडामोडींमुळे हे मंदिर पृथ्वीच्या उदरात गडप झालं होतं. पुरुरवा नावाचा एक राजा आपल्या पत्नी समवेत वायुमार्गाने जात असताना त्याचं विमान सिंहाचल पर्वताकडे खेचलं गेलं. त्याला मिळालेल्या संकेतानुसार त्यानं पर्वताची पाहणी केली. तेव्हा त्याला एके ठिकाणी मातीत भगवंताची फार सुंदर मूर्ती मिळाली. काळ्या पाषाणात अत्यंत रेखीव पद्धतीनं कोरलेली लक्ष्मी सहित नरसिंहाची सुंदर अशी ती मूर्ती होती. अशी मूर्ती सापडणं हे त्याच्या पूर्वपुण्याईचं जणू फळ होतं. त्याचवेळी आकाशवाणी झाली की हिरण्यकश्यपूच्या वधानंतर विष्णूच्या अंगाचा अतोनात दाह झाला. तो दाह शमवण्यासाठी ही मूर्ती कायम चंदन लेपानं आच्छादलेलीच ठेवावी. वर्षातून एकदाच म्हणजे अक्षय तृतीयेला मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवावी. त्याप्रमाणे पुरुरवा राजानं एक भव्य मंदिराची स्थापना केली. भगवान नृसिंहाचं हे मूळ घर आहे अशी इथली मान्यता आहे. हे मंदिर ओडिसी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचा परिसर भव्य आहे. दाक्षिणात्य शैलीची पूर्ण छाप यावर आहेच. दुतर्फा लावलेल्या आंबे अननसांच्या झाडांमधून रस्ता मुख्य मंदिराकडे जातो. मुख्य मंदिरात उडिया आणि तेलुगू भाषेतील काही शिलालेख कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. सिंहासनावर आरूढ नृसिंह आणि त्यांच्या डाव्या अंकावर लक्ष्मी विराजित आहे. उजव्या बाजूला भक्त प्रल्हाद आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक झालेला आहे अशी ही मूर्ती आहे. वर्षभर अनेक भक्तगण इथं दर्शनासाठी येत असतात. भक्तांवरील संकट याच्या कृपेनं नष्ट होतात. किमान त्या संकटाशी लढण्याचा मार्ग तरी सापडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. वर्षभर सर्व धार्मिक उत्सव इथं भक्तिभावानं साजरे केले जातात. एका छोट्या भक्ताला भयमुक्त करणारा, त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन हिरण्यकश्यपू सारखा महाभयंकर दैत्याचा नाश करण्यासाठी नृसिंहाचा हा अवतार. हिरण्यकश्यपूला अमरत्व हवं होतं. त्याला कुठेच कशानंही कुणाकडूनही मृत्यू नको होता. त्यासाठी उग्र तप करून त्यानं वरदान प्राप्त केलं होतं. दिवसा नको, रात्री नको, घरात नाही, दारात नाही, आकाश पाताळ जमीन कुठंच नको, माणसाकडून नको की पशुकडून नको, शस्त्रास्त्रांकडून नको की कुठल्याच अन्य म्हणजे अस्त्रांकडून नको, असा सर्व बाजूंनी विचार करून त्यानं वर प्राप्त केला होता. पण पालनकर्त्या विष्णूला या समस्त सृष्टीचा तोल सांभाळायचा असतो. त्यामुळे वर जरी दिला तरी त्यातील अटींचा सुवर्ण मध्य भगवंतानं काढला आणि चौथा अवतार नृसिंहाचा प्रगट झाला. नरसिंह अवतार खांबातून प्रगट झाला.
करकरीत सांजवेळ हिरण्यकश्यपूला त्यानं आपल्या मांडीवर आडवा पाडून धारधार नखांनी त्याचं पोट चिरून त्याला ठार मारलं. भक्त प्रल्हादाला अभय दिलं. राक्षस किंवा राक्षसी वृत्तीचा एक ना एक दिवस नाश तर होतोच. कितीही अटी आणि नियमांचं वरदान प्राप्त करून भले हे राक्षस आपल्या भोवती कवच उभे करोत, हे कवच भेदण्याचे सामर्थ्य महाविष्णूंच्या हातात नक्कीच आहे. त्यासाठी त्यांची पूजा प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेणं हे मात्र आपल्या हातात आहे. मनी दृढ विश्वास आणि बळकट श्रद्धा मात्र अखंड हवी.